तर त्यांचा सक्रिय होणं पक्षासाठी महत्त्वाचं होतं, त्याप्रमाणे ते सक्रिय झाले. पण सक्रिय होताना ज्येष्ठ मंडळींना थोडं काही विश्वासात घेऊन काम करणं एक प्रथा असते परंपरा पक्षामध्ये दिसत नाही. असं नाही, आम्ही सगळेजण एकत्रितपणाने बसत असतो, चर्चा करत असतो. शेवटी संघटनेमध्ये काम करत असताना काही बाबतीमध्ये वेगवेगळी मतं असू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 99 साली झाली. पवारसाहेबांसारखं 6 दशकं देशाच्या राजकारणामध्ये एक प्रभाव असणारं नेतृत्व मिळालं. पण त्यावेळीपासून सुद्धा स्वर्गीय चव्हाणसाहेबांच्या विचारावरती पक्ष चालणार असल्यामुळे, शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमतेवरती आम्ही वाटचाल करत असल्यामुळे पक्षामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून निर्णय घेतले जायचे. त्यामुळे साहेबांची सुद्धा निर्णय घेण्याची पद्धती प्रक्रिया तशीच होती. मग विधानसभेचे उमेदवार निवडायचे असतील, विधान परिषदेचे असतील, राज्यसभेचे असतील, लोकसभेचे असतील, मंत्रिमंडळामध्ये कोणाला सहभागी करायचं त्याच्याबद्दलचं असेल किंवा संघटनात्मक बाबतीमध्ये असेल, तीच पद्धती दादांनी सुद्धा सुरुवातीपासून दादांचा सहभाग पक्षाच्या संघटनेच्या रचनेमध्ये राहिलाच. ते जरी संघटनेच्या कुठल्या पदावरती नसले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यभरामध्ये मजबूत करण्यामध्ये दादांचं योगदान मोठ्या प्रमाणात राहिलं. तीच पद्धती 2023 नंतर आम्ही सर्वांनी एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर चालू राहिली. आज त्या पद्धतीने आम्ही काम करतो आहोत. पण प्राजक्त पण तत्पूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हणाले की जयंत पाटलांसोबत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्यासंदर्भात बैठक झाली होती, आता काहीतरी एकतरी गौप्यस्फोट नाही, गौप्यस्फोट काय नाही, हा स्फोट नाही, हा ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळेला सुद्धा दादांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या. ही बाब मी सुद्धा नंतर सांगितली. कुठल्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो, परंतु बैठकीतल्या चर्चेचा तपशील दादांच्याकडून मला समजत येत होता किंवा सांगितला जात होता आणि एक निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही सामुदायिक कन्सेन्ससमध्ये होतो. त्यामुळे फार मोठं काय गौप्यस्फोट प्राजक्त तनपुरेने केलं अशातला का भाग नाही. कारण प्राजक्त असतील किंवा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नेते असतील तर दादा एकटेच या सगळ्या दादा नेते आहे, कमांड होती, त्यामुळे एकटेच त्यांच्याशी चर्चा चालू होती. त्यावेळेला इतरांना पवारसाहेबांच्या सोबत असणाऱ्या आमदारांना, माजी आमदारांना काय काय वाटत होतं त्या संदर्भात ते दादांच्याकडे चर्चेला उपस्थित असेल, त्याच्यात गैर काय आणि याच्यातला गैरस्फोट गौप्यस्फोट काही नाही. दादांच्या अकाली निधनाच्या नंतर जी परिस्थिती बदलली, दादा असताना विलिनीकरण आणि दादा नसतानाचं विलिनीकरण याच्यात खूप फरक आहे, अंतर आहे आणि त्याच्यामुळेच या सगळ्या बाबी पुढच्या कालावधीमध्ये घडल्यात. प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवारी जाहीर व्हायला काही तास असताना जाहीर केली जाते, एवढे संघर्ष का होतात? नाही, एक असं असतं की ज्या वेळेला 3 पक्ष एकत्रित निवडणुका लढवत असतं त्याला जागा वाटपाच्या बाबतीमध्ये चर्चा होत असतात. काही जागांच्या बाबतीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचं एक गणित असतं, ते मांडलं जात असतं आणि अशा वेळेला राज्यपातळीवरती सर्वाच बाबतीमध्ये एकमत होतं असं नाही. मुळे केंद्रामध्ये एनडीएचं आमचं एक शिस्तच नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाकडे अनेक वेळेला अनेक प्रश्न जात असतात. अमितभाई त्या ठिकाणी पूर्णपणाचं नियंत्रण करतात. ते सर्वांनाच भारतीय जनता पक्षाबरोबरची असलेल्या मित्र पक्षांना सुद्धा अतिशय समन्वयाने समान पैचा न्याय देण्याची प्रक्रिया होत असते. त्याच्यात काही वेळेला काही विलंब होतो, याचा अर्थ काय कुठे कमी आहे किंवा जास्त आहे असं मानण्याचं काही कारण नाही. जवळपास 5 महिने झाले दादा कसं आहे की आता तोंडाशी आलेलं गेलं असं जर काही त्यांना वाटत असेल. एक बघा की चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाला बहुमत होतं. आता काँग्रेस पक्षांतर्गत काय चाललंय मला माहिती आहे, आताही काय चाललं माहिती आहे, चंद्रपूरला काय माहिती आहे, पण त्या पक्षांतर्गत मला बोलावंसं वाटत नाही. पण बहुमत असताना सुद्धा ते त्यांचा महापौर करू शकले नाही. आता त्यावेळेला ज्यांचा महापौर होऊ शकला नाही त्यांनी काळाच्या ओघात जसा सूड उगवला जातो तसा तो उगवला गेला की काय, आणि त्याच्यातून काही नगरसेवक जर काय नॉट रिचेबल असतील तर प्रत्येकाने आपापलं आत्मपरिष्कार आत्मचिंतन करावं. डक्कर साहेब, जवळपास 5 महिने झाले आपण प्रगत महाराष्ट्रामध्ये दादांचा घात की अपघात त्याचं अजून उत्तर जनतेला मिळालेलं नाही, नेमकं काय? एक असं असतं की अशा पद्धतीचे विमान अपघात होतात तर त्याच्या चौकशीची एक पद्धती केंद्र पातळीवरती नक्की करण्यात आलेली आहे. त्या विभागाच्या मार्फत एक स्वतंत्र एक व्यवस्था स्थापन करण्यात आलेली आहे.
त्या व्यवस्थेच्या मार्फत एक चौकशी होत असते. राज्य सरकारने CIDची चौकशी सुरुवातीला घोषित केली. त्याचबरोबर ती आम्ही सर्वांनी मागणी केली त्याप्रमाणे CBIची चौकशी सुरू आहे. शेवटी विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्स आणि नेमकं काय काय घडलं याची एक तपशीलवार सखोल चौकशी त्या ठिकाणी होत असते. त्या बाबतीमध्ये आमच्या मनामध्ये काही शंका आहेत म्हणूनच आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, CBIच्या चौकशीची मागणी केली. आम्ही आदरणीय अमित शहा साहेबांना भेटलो, केंद्रीय गृहमंत्र्यांना त्यांच्याकडे मागणी केली. तो तपास लवकर पूर्ण झाला पाहिजे आणि त्या तपासाचा तपशील राज्यातल्या जनतेसमोर आणि देशातल्या जनतेसमोर सुद्धा आला पाहिजे ही आमच्या सर्वांची भूमिका आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदी वरिष्ठ नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशी सोशल मीडियामध्ये